प्रबळ घे ना सुद्धा जरा लहानपणाची काळजी लहानपणाचे देवा मुंगी पाखरी पारवा मुंगी पाखरी पारवा मुंगी साखरे कालवा मुंगी साखरे कालवा मुंगी साखरे कालवा मुंगी साखरे कालवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार ताजी अंकुशाचा मार ताजी अंकुशाचा मार ताजी अंकुशाचा मार ताजी अंकुशाचा मार दयांगी मोठे पण दयांगी मोठेपण दयांगी मोठे पण दयांगी मोठेपण दया यातना कठीण 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 साखरे चाल
दासी अंकुशाचा मान नमो सकृतो कया ज्ञान दीपा नमो सकृ सच्चिदानंद रूपा नमो सकृ भक्त कल्याण मूर्ती नमो सकृ भास्करा पूर्ण कीर्ती धन्य विजन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी स्वतः घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगदंदनीय जगतमान्य देवनिवास तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे माणसाची असणारी स्थिर अवस्था पण त्या अवस्थेमध्ये माणसाने स्वीकारलेली नम्रता जगाच्या मालकाच्या जवळ पोहोचवते याचं चिंतन करणारा अभंग औचित्यही तसंच आहे. श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय बाल संस्कार वारकरी शिबिर आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा संकीर्तन सोहळा उत्कृष्ट कीर्तनकार नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण स्वप्नील महाराज कळाणे यांच्या आयोजनातून ही सामर्थ्यवंत पिढी घडवायचं काम आपल्या खांद्यावर पेलवत त्यांच्या या कार्याला शुभेच्छा अशा स्वरूपाने असलेला हा कीर्तन सोहळा जगद्गुरु तुकोबाराय फार सामर्थ्याने कौतुक करतात. तुकोबाराय म्हणतात, जो संतांचा स्वभाव आहे पांडुरंगा तो आमचा असावा. कारण आम्हाला ज्ञात आहे जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही, जोपर्यंत आम्हाला समस्त पांडुरंग परमात्मा दिसत नाही, भेदभाव करायचा सोडत नाही, तोपर्यंत आम्हाला जगाच्या मालकाच्या जवळ जाता येत नाही. पण आता मागणी असावी, पण ही मागणी करत असताना मागणीचे 3 नियम आहेत: उपास्य, उपासक आणि उपासना. ज्याच्याकडे मागितलंय, ज्याने मागितलंय, जे मागितलंय. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या साधनेवर मागितलंय. आता सगळ्यात श्रेष्ठ असणारी नामसाधना इथं वापरली गेलेली आहे. कारण तुकोबारांसारखे नामधारक व्हायला पिढ्यानं-पिढ्याचं भाग्य लागतं. अखंड आयुष्याचं त्यागत्व स्वीकारून ज्यांनी नामस्मरणाची ही गुढी अखंडितपणे उभा ठेवली, तुकया झाला असे कळस, हे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते तुकोबाराय जर नम्रता मागत असतील तर आम्हालाही कौतुक वाटतं. नेमका आम्ही एवढा अहंकार, एवढा द्वेष करतो तरी कशाच? असं काय आहे आमच्याकडे? कारण ते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा अधिकार एवढा आहे. तुकोबारायच्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते.
ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून भजन करतो. एवढी ताकद ज्यांच्या वचनात आहे, एवढं सामर्थ्य ज्यांच्या वाक्यात आहे, एवढी ताकद ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, ते व्यक्तिमत्व जर नम्रता मागत असेल तर आम्ही कोण आहे? आता लहानपण शास्त्रात दृष्टिकोनातून दोन अनुषंग आहेत त्याला. लहानपणच मागावं याचं कारण आहे, जोपर्यंत लेकरं लहान असतात ती लेकरं पाप पुण्यापासून विरहित असतात. खरं खोटं हे त्यांच्या आई वडिलांकडूनच त्यांना कळतं. आई म्हणली हे खरंय की ते म्हणतात हे खरंय, वडील म्हणले की ते खोट आहे ते म्हणतात ते खोट आहे. म्हणजे हे सगळं गुरुवर, अर्थात सगळ्यात पहिले प्रथम गुरु जे आई वडील आहेत यांच्यावर अवलंबून असतं. मला नवल या गोष्टीचं वाटतं, आजकालची माणसं फक्त पुढच्या पिढीलाच नावं ठेवतात असं नाही करत. आजकालची म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली याचा विचार केला कधी तुम्ही? हा, बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली, उगाच नाही गेली. तुम्ही केलं ते पोरांनी अनुकरण केलं. म्हातारपणाच्या वयात मारुतीच्या मंदिरात काकडा करायला जात नाही, पण ते चाळायला जातो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, तुम्ही गुणाची. फक्त पोरच वाया गेली. हा, आता म्हातारा बायका स्वतः दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे. करती काय? मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. आम्ही काय म्हंटल असं नाही नका चालत. धन्य माता पिता माऊली फार गोड वर्णन करतात याचं. ते सुधेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित करावं. आणि हे कृपांकित करण्यासाठी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी शरणसेवा पांडुरंगा जगत तुकोबाराय सांगतात. उगच नाही देवा, 8 पिढ्याचा परमार्थ. 8वी पिढी विश्वंभर बाबा जगाच्या मालकानं त्यांच्या स्वप्नात येऊन सांगावा माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देहूमध्ये कर, आणि त्याच मंदिराचा जीर्णोद्धार 7 पिढ्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी करावा. ही परंपरेची ताकद आहे. घरात लागतं कमीत कमी संस्कार कर. म्हणून हे सामर्थ्य संस्कार शिबिराचं आहे हे एवढ्यासाठीच आहे. झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंतच वाकते, मोठी झाल्यावर वाकवायला गेला तर ती वाकत नाही. माऊली काय होते? मोडते. म्हणून वय जरा जास्त झालं की लेकरं वाकत, एक स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो किंवा एक ओपिनियन असतं. आणि सगळ्यात जास्त आजकाल काय झालंय, इंडिपेंडेंट झालेत मुलं, स्वातंत्र्य पाहिजे त्यांना. पण त्यांना हे कळत नाहीये स्वातंत्र्य याचा अर्थ सुसंस्कृत नसणं हे कुठंच नाहीये. मोठ्याचं ऐकून तरी घ्यावं ते सांगतात म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. त्यांना जे वाटतंय की जे चटके आम्हाला बसलेत ते पुढच्या पिढीला बसू नये म्हणून ते सांगतात. त्यांना काय गरज आहे सांगायची? अजून एक लक्षात घ्या, आजकाल काय चाललंय, आजकाल शिकल्या सवरलेल्या मुलांना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करतात, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग. इथे देव आवडायला भाग्य फार लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो बसलो नाही, काही म्हणतात बसलो मधनच आलो पटलं नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलं नाही. चुकली तुमच्या माऊली, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला या मंडपात सुख किंवा समाधान लागत नाही, यात तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथे बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्याच्या राशी फार मोठ्या लागतात. भाषा माझी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरविन धापयान पावे कोण. तुका म्हणे नाड पाप ठाके ताड. म्हणून सामर्थ्याने आमच्यामध्ये भक्तामध्ये राजा तोच मानला जातो त्याला सगळीकडे समानता दिसते. समदृष्टी गीता समान श्री हरी शब्दमावरी हरी झाला. पण आमच्या डोळ्यांची परिस्थिती अशी आहे, आमच्याकडे साहेब आला की गरीब पोराला पंक्तीतनं उठवल्याशिवाय माणसं राहत नाही. साहेबाला जागा पाहिजे असतं ना. नजर फार विचित्र आहे आमची. आमचा परमार्थच खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. तेवढंच कशाला सोडतो देव जाणे, तेवढं मी खात जा बाबा, कशाला तेवढं तरी घाबरायचं देवाला. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो? तू खा मी बघत नाही, तो खा मी बघत नाही, असं कुठे परमार्थ असतो का? नकाच ना करू बाबांनो, काही नाही. बघा
हे आपण आपल्या समाधानासाठी चाललंय. आपलं जगाच्या मालकाचं काही नाहीये. अरे नजर सारखी नाही आपली. आपण प्रत्येक माणसामध्ये भेदभाव करतो. आपल्याकडे महाराज चांगल्या गाडीत आला तर हुशार आहे, त्याला बी किंमत नाही. महाराज तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे प्रेझेंटेशन वरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. सगळं ऍडव्हर्टाइजमेंटवर आहे. उदाहरण सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचं? ग्रंथ सांगा मला एखादं शास्त्र उपनिषद ज्यात लिहिलं होतं नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील, असं काही होतं का? तरी 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बोल जमाय. दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते. उठा उठा दिवाळी आली, मोठी सणाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची आहे. त्रेतायुगापासून चालत आलेली दिवाळी आम्ही एका साबणावर नेऊन ठेवली रे. ज्ञानेश्वरीपेक्षा आम्ही जास्त मान्यता बाकीच्या बाह्य ग्रंथांना देतो. गाथ्यापेक्षा आम्हाला जास्त पवित्र बाकीची पुस्तकं वाटतात. ज्ञान असावं यात वाद नाही, पण ते ज्ञान कामाचं नाही जिथे अहंकार आहे. ज्ञान किंवा भक्त कोणाला म्हटलं जातं, ज्ञानी कोणाला म्हटलं जातं, फार गोड वर्णन करतात ज्ञानोबा. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिकिरसाचा ओतीला भाव, ऐसा भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. फार सुंदर अर्थ आहे, नीट ऐका. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिकिरसाचा ओतीला भाव, तोची भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. राव याचा अर्थ मालक किंवा श्रेष्ठत्व. ज्ञानोबाराय सांगतात, ज्याला समस्त वासुदेव दिसतं, म्हणजे जे जे दिसे भूत तेथे मानीचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ह्याच्या माऊलींचं वर्णन आहे की ज्याला सगळीकडे परमात्माच दिसतो, सर्वागती राम देहादेही एक, त्यालाच ज्ञानी म्हणावा, नाहीतर त्याच्या ज्ञानाला किंमत केली जात. तोच ज्ञानी आहे किंवा तोच श्रेष्ठ भक्त आहे, ज्याला ज्ञात आहे की हे अखंड वैभव ज्याच्यामुळे आहे, मी त्याचा दास असणं माझ्यासाठी समर्पक आहे. आणि जिथे जगाच्या मालकाच्या पुढे करे आमचा तिरस्कार आलाय, आम्ही काय म्हणजे कुठल्या भ्रमात आहे आणि कुठल्या बेसिसवर देव नाकारता? विज्ञान, सायन्स. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणान देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच परमात्मा. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तूही मीच रे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी म्हणलं लहानपण, जर तुझ्यामुळेच मी आहे तर मला गर्व करण्यात मजा नाहीच. कशाचा? कोणीही करा. बलिप्रतिपदा माहित आहे तुम्हाला? बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कॅलेंडर मध्ये वाचलंय का कधी? बोलत सा बरं. तसं उगा मड्याला बसल्यासारखे बसू नका. तुम्ही बसलात लय खतरनाक. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. मी येणार नव्हतो कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. बघतो कशी करती, बोल. ॲरोगन्स मध्ये बसू नका. आनंदाने बसा. पिल्ड म्हणून. असं वाटलं हसा, रडू वाटलं रडा, असं वाटलं नाचा. तुम्हाला आवर्जून सांगते हसा. तुम्हाला आवर्जून सांगायचं कारण एवढंच आहे, यांचं काय, हे कुठेही हसतात. बसलं त्या प्रिवर ख्या ख्या ख्या, यांचं काय कुठेही हसतात. आपला अवघड. आपण 4 माणसात मोठ्याने हसलो की समाज म्हणतो बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने. बाईचं जरा अवघडच आहे. मला एक कळत नाही, ज्याला स्त्री कळली नाही त्याला परमात्मा कळणार तरी कसा? ज्याला बाई कळली नाही, त्याला रखमाई कळली नाही, त्याला विठ्ठल कळणार तरी कसं? कधीतरी रखमाई नाही विचारावं पांडुरंगाला, विठ्ठला 28 युग झालं तुझ्या पाठीमागे उभा आहे, सामर्थ्याने उभा आहे, दृढ उभा आहे, निश्चयाने उभा आहे, विश्वासाने उभा आहे. कधीतरी माझी प्रशंसा कर की रे. मलाही कधीतरी मन 28 युग झालं पाठीशी उभा आहेस, माघारी जायचा विचार नाही आला तुला रखमा? कधी मला तरी म्हण, दमली आहेस का, थकली आहेस का? माझ्या पाठीशी उभा आहे, माझ्या बराबरीचा विचार केला नाहीयेस, माझ्या समर्पकतेचा विचार केला नाहीयेस, कधी सामर्थ्याने मला कम्पॅबिलिटी मागितली नाहीयेस, जी आजची पिढी मागते. योग्यता नाही मागितलीस की रखमा, तक्रारही केली नाही, 28 युग माझ्या पाठीशी उभा होतीस. पांडुरंगाने सांगावं, अगं रखमा हे तुलाही माहित आहे, तू माझा संसार माझ्या पाठीमागं खंबीर राहून सांभाळतीयस, म्हणून विश्वाचा संसार सांभाळायची ताकद या विठ्ठलाच्या मनगटात आहे. तुझ्याशिवाय विठ्ठल तरी कसा अवघा संसार सांभाळेल? ही रखमाबाई त्याला कळली नाही, त्याला विठ्ठल कळायचा जराच अवघड आहे. खूप ताकद असते रे बाई, खूप असते. दृष्टिकोन फक्त बदला. एका साध्या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही?
हो ना? वडील आहात तुम्ही, बाप आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? खुर्चीवर बसलेले नाही, चूक तुमची नाही, खुर्चीची आहे. खुर्चीवर बसलं की जरा अहंकार येतोच महाराजांना. तर दोष तुमचा नाही, खुर्चीचा आहे. पण काळजी करू नका, काही काही लोकांची 3 दिवस टिकली, तुमची किती दिवस टिकते बघू महाराज. खुर्ची एक असा सत्तेचा असा मोह असतो ना माणसाला, अवघड असतं. ते कोणी असू द्या, निम्म्या कीर्तनात येणार आणि निम्म्या कीर्तनात येऊन म्हणणार त्या ताईला सांगा मी कोण आहे. त्याचा साहेबाचा साहेब आपल्या कानात येऊन सांगणार असे असे साहेब आहेत. मग निम्म्या कीर्तनात आपण साहेबांचं नाव घ्यायचं. माझं ते साहेबाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा गांभीर्यानं विचार करा तुम्ही कोण आहे. अरे आमच्या कपाळाचा गंधन गळ्यातली तुळशीची माळ बघितली की लोक म्हणतात वारकरी आहे आणि सामर्थ्य आहे आमच्याकडे, की आम्ही सामर्थ्यवंत वैष्णव. पैशाचा कुठे विचार करता? अरे शास्त्राचाच विचार करायला गेलं तर शास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो वनच संपदा विपदा विस्वर्णम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. अजून कसला धनवान पाहिजे? परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, सगळ्यात मोठं धन आहे की ना देवा. धनाला किंमत तरी पाहिजे. हे धन आहे आमच्याकडे. असं काय करता मग? सगळ्यात मोठं धन विश्वासाचं आहे आमच्याकडे, त्या परमात्म्याच्या कृपेचं आहे. लोक विचारतात एवढ्या अट्टासाने गळ्यात माळ घालता, सगळं काही त्यागता, मिळतं तरी काय? एखाद्या माळकऱ्याला जाऊन विचारा माळेची किंमत काय आहे. ती गळ्यातली तुळशीची माळ, कपाळाचा गंध, रोज केलेला हरिपाठ प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य देतं, प्रत्येक वैभवाला टिकवायचं सामर्थ्य देतं, प्रत्येक दुःखाला सुखात बदलायचं सामर्थ्य देतं. एवढी ताकद त्या तुळशीच्या माळेत आणि कपाळाच्या गंधात. अजून काय धन असावं? सगळ्यात मोठं धन आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. आमचं संभाषणा देव मागे पुढे बघत नाही, साधा वया भक्ती काज नाही लाज धरी. विठेवरचा मालक आमच्या मागे पुढे असतो, याच्यापेक्षा मोठं वैभव काय असू शकतं? पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुन रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं दैव नरे परमात्मा असून वचन मोडलंस. भगवंताने सांगावं पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी पाठीमागे उभा असतो त्याच्या. मग घालून या भार राहिलं. जो वैष्णव आहे त्याला चातुर्य मिळतं, वैभव मिळतं, ज्ञान मिळतं आणि सामर्थ्य. चारही गोष्टी परिपूर्ण असतात. ज्ञानही मिळतं, चातुर्यही मिळतं, ऐश्वर्यही मिळतं आणि सामर्थ्य नावलौकिकही मिळतं. हे मी नाही म्हणत, ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. ज्ञानोबराय फार गोड वर्णन करतात. जे सुकुळीने आपुली, जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्व कुळीची दिदली, हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. फार सोपा. ज्याच्या मुखात त्या मुकुंदाचं नाव आहे त्याला लक्ष्मी ओढायची गरज नाही. लक्ष्मी तिथं स्थिरावलेली असते, तिथं मुकुंदाचं नाव अखंडपणे मुखात घेतलं जातं. हे जर ज्ञानोबरायांची वाच्यता आहे तर खोटी ठरणार. पैसा तिथे असणारच जिथे मुखात देवाचं नाव आहे. पुन्हा महाराज वर्णन करतात विघ्या नावा तो हरी आणावा तो हरी पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुलती यावे का कुलती विघ्या नावा तो हरी आणावा तो हरी. अधिकार आहे. मुकुंद मिळवला की लक्ष्मी मिळवायला अवघड जात नाही. मग काय हरकत आहे? लहानपण देगा. नम्रतेमध्ये जर परमार्थ आहे, परमार्थामध्ये जर सामर्थ्य आहे, सामर्थ्यामध्ये जर लक्ष्मी ऐश्वर्य सर्व काही आहे तर हरकत नाही देवा तुझा दास व्हायला. कारण तुझं दासत्व मला मालकाचा अधिकार देत असेल तर मी दास व्हायला तयार. कारण मला माहित आहे देव पहावया गेलो तेथे अजून काय पाहिजे. खूप झालंय. माझ्यासाठी एकमेव सत्य आहे. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. आता नडला असत्य तो अहंकार. कारण सत्य तोची एक धर्म नारायण, एकमेव धर्म सत्य नारायण आहे. त्याच्या पलीकडे काही सत्य नाहीये. असत्य तो अहंकार. फार लोकांना नडला. तर ती बलिप्रतिपदा लक्षात आहे ना? बलिप्रतिपदा विचारली होती, हे लक्षात आहे का? बोलत जा. तसं करू नका मुद्दाम केल्यासारखं. बोलत जा. बलिप्रतिपदा नाही, तुम्ही मुद्दाम करताय. तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही म्हणणार हा ही बोलते ना आपण ऐकायचं. महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक झालंय.
तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही. प्रत्येकाला मी शाणा हेच सिद्ध करायचं. असं हरकत नाही, बोलत जा. बलिप्रतिपदा दिवाळीत असते, त्याला पाडवा म्हणतो आपण. आठवलं? पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं? नीट चुकतंय तुमचं. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? बायको नवऱ्याला, भाऊबीजेला भाऊ ओवाळायचा आणि पाडव्याला नवरा ओवाळायचा. भाऊबीज चुकली तरी काही हरकत नाही, भाऊ लय असतात. चुलत असतो, मावस असतो, आत्ते भाऊ, मामे भाऊ लय असतात. पण पाडवा चुकू देऊ नका. शाळेला कळलं मला. पाडव्याचं आपलं कसं आपलं सांभाळून ठेवायचं. पाडव्याला नवऱ्या ओवाळायचं असतं. आणि आयुष्यात खरं सांगू का दादा, बायकांना काही लागत नाही, फक्त नवरा शाणा भेटला पाहिजे. खरं की नाही ग माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर आपलं सॉरी झाल्यावर येईल हक्क. होईपर्यंत सांगा, हो की नाही? संसारात कोण शहाणा लागतो? तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडून येता, पण तो इतका बदलतो असं बायका म्हणतात. महाराज बाई आम्हाला सांगत असते, काय सांगू तर, साखरपुड्यापासून लग्नापर्यंत इतका फोन करायचा, म्हणायचा तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. आता लग्न होऊन 2 वर्ष झाली, आता म्हणते तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात. असा पराकाष्ठाचा बदल ज्या माणसाने केला व्यक्तिमत्वात, याच्या जीवावर आलं सगळं काही नायनाट झालं. अगदी सामर्थ्याने सगळं. आणि खरं सांगतं दादा, लेख म्हणून सांगते, सामर्थ्याने ऐका. घरातल्या बाईला सोनं नाणं कपडे लत्ते ऐश्वर्य कमी द्या, पण आपल्या घरातल्या लक्ष्मीला 4 माणसात कधी अपमानित करू नका. आपल्या बायकोला सन्मानाने वागवा. ती बायको तुमच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडणार नाही. एवढं द्या. वाजवा टाळ्या, वाजवीत जा. तेव्हा तरी आमच्यासाठी पण वाजवत जा. मी तुम्हाला बायकांचं सगळंच खूपतो महाराज. टाळ्या तरी वाजवत जा, खऱ्याला खरं तरी म्हणत जा. मी कशाला म्हणू तुम्हाला काही? ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाह्य सासरवासच आहे. माऊलींचं वर्णन आहे, माझं नाही. ज्ञानोबा म्हणतात, प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सगळं सहन करायला तयार असते. आम्हा वैष्णवाचंही तसंच आहे. आमच्यासारखा पाठीमागे खंबीर असा पांडुरंग परमात्मा मालक म्हणून उभा राहिला की आम्हाला चाकरी करायला काही वाटत नाही, कारण आम्हाला माहित आहे आमच्या संकटाला जगाचा मालक अगोदर तोंड देतो. आम्ही सामर्थ्याने दास करायला तयार. तू तुकोबा आहे सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वा गुणी. कसं काय सोपं झालं बरं? शहाणा तो धनी घेतो असे. मालक फार शहाणा भेटला. असा मालक भेटला, राजा याची कांता काय भीक मागे मनाची अजोगे. आम्हाला गरज नाही कोणासमोर हात पसरवायची, पण कोणासमोर हात न पसरू देण्यासाठी आम्हाला इथं मात्र चरणावर मस्तक ठेवणं गरजेचं आहे. कायम लक्षात ठेवा, अहंकार आणि स्वाभिमान फरक आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी घालून बसले. पायाखालचं घोंगडं काढलं तुकोबांनी, छत्रपतींना बसायला सांगितलं राजा हिंद 20 वर्षाचं धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा कळतं आम्हाला, जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांच्या वचनावर चालतोय तोपर्यंत प्रत्येक मातीला टिकवायचं बळ मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा लोभ करू, आम्ही अहंकार करू, तुमच्या समोर मोठेपणा गाजवू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाहीये. कळतं आम्हाला कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं. हा भेद ज्यांना कळत होतो ना, त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा केलं. आणि त्यांच्याच मुलांनी ही आषाढी वारी अखंडितपणे जपून ठेवली. छत्रपती शंभूराज. जर छत्रपती संभाजी महाराज नसते तर आज ही आषाढी कार्तिकी जी अखंडितपणे चालली नसते. कारण सत्य स्वीकारायला आयुष्य जातं, असत्य स्वीकारायला फार वेळ लागत नाही. विश्वासाला आयुष्य जातं, भीती वाटायला एक शब्द पुरेसा. कोणी नुसतं म्हणावं लय उशीर झालं येत्याल का ताई, ठेवणाऱ्याचा काटाच निघतो महाराज. विश्वासाला फार वेळ लागतो रे, पण शंका घ्यायला कितीचा वेळ लागणार आहे? फार झालं. एका शब्दावर माणसाला दिवसभर चिंतेमध्ये राहतो माणूस, एक शब्द पुरुषात. पण बोलताना सुद्धा माणसाने धीर देऊन बोलावं. माणसाच्या बोलण्यात धीर असावा तर ते बोलणं योग्य. पुढच्याला घाबरवण्यात मजा, घातली या भय. कशाला चिंता करताय? काळाचंही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. आपण कुठे चिंता करावी का? पण आपण चिंता करतोय कारण आपल्याला माहित आहे आपलं कुठंतरी चुकतोय आणि याचं भोगावं लागणार, म्हणून चिंता. सत्य माणसाला काळजी वाटत,
तुकोबाराय म्हटले जाऊ दे, तू काय म्हणे एक मरणीची, काय मेलं तर मेलं, उत्तमची उरे. मला माहित आहे माझ्या पाठीमागे माझा गाथा सामर्थ्याने पुढच्या पिढीला जगवणार. अपमान सहन नाही करायचा, पण तोंडाने उत्तर द्यायची. कायम लक्षात ठेवा, ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहून तुकोबांना वेगळं ठरवलं, आज तेच देहू त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर त्याच मातीमध्ये उभा करतं. हे सामर्थ्य तुकोबारायांच्या व्यक्तिमत्वात होतं. तुकोबारायांनी सन्मानाने घेतला अपमानाचा बदला. अपमानाचा बदला सन्मानाने घ्यायचा. जी लोक नावं ठेवतात त्यांनी पाया पडलं पाहिजे, एवढं कर्तृत्व मोठं केलं पाहिजे आणि करायचं. मत बदलायची ताकद पाहिजे माणसाच्या व्यक्तिमत्व, आणि त्याच्यासाठी ज्ञान लागतं, आणि ज्ञान टिकवण्यासाठी नम्रता लागते. फक्त ज्ञानी असून चालत नाही, नम्रता नसेल तर सगळं काही वाया जातं या विषयाकडे. मग तो बलिप्रतिपदेचा दिवस, पाडव्याचा दिवस, रखमाई नक्षत्रासारख्या नटल्या होत्या पांडुरंग परमात्म्याला ओवाळण्यासाठी. नवऱ्याला ओवाळायचं ना, 16 शृंगार केला होता, इतक्या गोड आणि देखण्या दिसत होत्या. पांडुरंग परमात्म्याने रखमाबाईकडे बघून म्हणावं, रखमा किती गोड दिसतस ग, आज सुंदरच दिसतीयस बघ. साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो. कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं, ताई कीर्तन छान झालं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. आता याची अक्कल ताईला पाहिजे, जो म्हणलाय तो गुणाचा नाही, त्यानं जिंदगीत कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय, त्याचं कुठं ऐकून घेते तुम्हाला. कौतुक एकदा गुरुचं मनावर घ्यावं, नाही तर देवाचं, बाकी कोणाचं. मग आता साध्या माणसांनी कौतुक केलं तरी आपल्यासारख्याला अहंकार येतो. विठेवरच्या मालकानं कौतुक केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कारण कौतुक करणारा किती मोठा आहे, तो उगाच कोणाचं कौतुक करणार. म्हणजे याचा अर्थ रखमाबाई खरंच फार गोड दिसत होत्या. रखमाबाईंना अहंकार आला. रखमाबाई मनातल्या मनात म्हटल्या, मग दिसतेच, नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले, लय असतील पण आपल्यासारखी नाही. देवाला मनातलं न सांगता तुम्हाला येते अंतर. जगाच्या मालकाला मन कळलं, पांडुरंग परमात्म्याला कळलं की रखमाबाईला अहंकार झालाय. देव म्हटले, तू आता ये ओवाळाय, तुला दाखवतो. रुक्मिणी माता गाभाऱ्यात ओवाळायला गेल्या, पण देव सापडला. लाजली गे माया तकवणा भो बाळू, आता तकवणा भो बाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजली माया तकवणा आता बाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले बाई आता, काय झालं ग माया लाजायला? जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा, यातला माझा तरी कुठला? कुठे चतुर्भुज दिसतोय, कुठे विठ्ठल दिसतोय, कुठे सामर्थ्याने विष्णू अवतारामध्ये आहे, हे सगळं त्याचंच आहे. आता यातला नेमका माझा खरा कुठला? रखमाई माता मनातल्या मनात म्हटल्या, देवा एकदा सांगा यातले खरे तुम्ही कोण, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकले. देव म्हणला, तुला कोणी अहंकार करायला सांगितलं होतं? मी नसतो खरं रूप दाखवत. काळजी वाटायला लागली रखमाबाईला, काय म्हणतील लोक, एवढ्या अहंकाराने सांगितलं माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही, इथे देवच मला सापडे ना, आता चिंताच आहे बाबा. नामदेवराय म्हणले, आई काळजी करू नका, कोपऱ्यात उभं आहे ते आपलं गबाळ आहे, जावान वा बाळा. रुक्मिणी माता म्हटल्या, माझा नवरा मला ओळखू येत नाहीये, तुम्हाला कसा ओळखू यावा? नामदेवरायांनी सांगा, वैजयंती माळ कळासी वत्सलांछन, विष्णुदास नामायाणे दागिनी खून, विष्णुदास नामायाणे दागिनी खून. विष्णुदास नामायाने पावियली खून. नामदेवरांनी सांगावं, ब्रह्मऋषींनी मागील यात भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे ते ओळखू यावे. नव्हे नव्हे, जिथे नम्रते तिथे परमात्मा सापडतो, जिथे नम्रता नाही तिथे देव सापडत नाही. जिथे सामर्थ्याने ज्ञान आणि भक्ती दोन्हीची सांगड तिथे अखंडित नम्रता, आणि जिथे नम्रता तिथे भरला घनदाट हरी. मग त्याला शोधण्यासाठी लहानपण देगा, एकतर लहान वयात परमार्थ करावा, नाही तर जरी वयाने मोठे झालो तरी लहानपणासारखा परमार्थ करावा. निस्वार्थ
फार तर्क वितर्क लावायची. ज्ञानोबांची भिंत चाललीच कान, तुकोबांचा गाथा तरलाच कान, रेड्यामुखी वेद बोललाच कान, वैकुंठ गमन झालंच का. हे काय येतं हे सगळ्यात मोठं पाप आहे माहिती. अवघड आहे लोकांचं. मला नवल वाटतं लोकांचं. काय लोकांचा दृष्टिकोन झालाय. कुठल्या तरी एखाद्या हिरोने पिक्चर काढावा आणि आम्हाला सांगावं राम असा, कृष्ण असा, शिव असा, पिंडीवर दूध व्हायचंच का, इकडे पाणी घालायचंच का, आणि आम्ही विचार करावा खरंच हे करणं योग्य आहे का. कधीतरी हाही विचार करा, जे व्यक्तिमत्व पिक्चर काढतंय त्याची जीवनशैली काय आहे. व्यसन केल्याशिवाय जसं आयुष्य जात नाही, आयुष्यात हजारो लग्न करणारी माणसं ही प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणारी, आपल्या मुलीच्या वयाला स्वतःच्या सोबत घेऊन काम करणारी माणसं ही, यांना राम आणि कृष्ण कळणार आहे. यांच्या तोंडातनं तुम्ही देव ऐकणार आहात की संत ऐकणार आहात. डोंट जज. असं नका करा. एखादी वेबसिरीज निघाली, एखादा पिक्चर निघाला म्हणून तुम्ही संतांवर विश्वास करताय, संतांवर कलंक लावताय. ज्ञानोबा तुकोबा कळायला आयुष्य निघून जाईल. नाही कळणार. काय सामर्थ्य असेल शब्दांमध्ये विचार करा. भिंतीला चल म्हणलं की भिंत चालली. चिदानंद बाबाला उठ म्हटलं चिदानंद बाबा उठले. रेड्याला बोल म्हणलं की रेडा. काय असेल ते ज्ञान, काय सामर्थ्य. निर्जीव भिंत चाल म्हटली की चालली. 2 अक्षर 1 शब्द. रेड्याला बोल म्हणलं की रेडा बोलला. 2 अक्षर 1 शब्द. मेलेला माणूस उठ म्हटलं की उठला. 2 अक्षर 1 शब्द. तुमच्या आमच्यासाठी अख्खे 18 अध्याय सांगितले, पण आपल्या डोक्यात काही फरक पडला. आपल्यापेक्षा ते बरे. मेलेला माणूस बरा, निर्जीव भिंत बरी, अज्ञानी रेडा बरा. त्याला कमीत कमी संतांची कृपा कळतीये तरी. आम्ही अजून त्या पात्रतेच्याच दारू नाही कृपा घेण्याच्या. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा. 1 महिना किती फरक पडतोय आरोग्यात आणि बुद्धीत दोन्ही बघा. तुमचं बसताना 10 मिनिटं दुखतंय आणि उठताना 10 मिनिटं दुखतंय. जास्तच कशाला देव जाणे. 100 गोळ्या तर खाता दिवसात. त्याचा आहार आहे ना, हिची तर्री खाता का तुम्ही. या तर्रीनच वाटोळं केलंय तुमचं. सप्त्याच्या पंक्तीत बसून म्हणतोय वरच वार खा खात सप्त्यात तरी खाऊ दे. गाळ काय होत नाही. सजने रसा वाढ रसानं तर काटा काढला जिंदगीचा. तुम्हाला खरं सांग का दादा, त्या पांडुरंगानं माझं ऐकावं. मी असा महाराष्ट्र लाईनीवर आणीन की नाही. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्याच्या हातात द्या. तुम्हाला म्हणून सांगते माय बापा हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्यात वावरात पाऊस. बरोबर द्या तसाच कोरडा. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, आता जे माळकरी आहे त्यांनीच टाळ्या वाजवल्या बरं. बाकीच्या म्हणले मी कशामुळे, मी कुठं घालतो घालीन म्हणून तरी वाजव. खरंच देवानं माझं ऐकावं. त्याच्या गळ्यात माळ नाही, त्याच्या बांधाला सुद्धा असं तुबक करून देणार नाही. पाट्या जी सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे आणि जी काकडा करते त्याचं फुललं पाहिजे महाराज. आणि देव एवढा निष्ठुर नाही. पण मी म्हणतोय तो कृपा करतो, त्याच्या कृपेचं भान तरी असू दे. सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काय आयुष्य मला सांगा ना. क्लिशुल्क तरच देशा मग व्यक्त असक्त चेतसा अव्यक्ताही गती दुःखम देवदवीर व्याप्यते. जगाच्या मालकाचं अस्तित्व मान्य न करणारं आयुष्य सगळ्यात दुःखदायी जीवन. आणि जगाच्या मालकाला स्वीकारून नम्रतेनं जगलेलं आयुष्य सगळ्यात सुखरूप आयुष्य. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागे पुढे फिरत असावी, नाव लौकिक असावं, ऐश्वर्य असावं, वैभव असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाला गंध असावी. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे की प्रत्येक श्रीमंतीमध्ये मी माळ करी. मी चांगल्याही काळात माळ करी आहे आणि मी वाईट काळात सुद्धा. मी देवाचा विश्वास कुठल्याच परिस्थितीमध्ये कमी केला तो वैष्णव आहे. ताकद नका. पण हे सामर्थ्य कधी मिळतं. लहानपण देगा जेव्हा कळतं की सगळं देवाने दिलं. तुका म्हणे माझं बोलविता देव आपोली या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची चालून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे रे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे नामस्वरूपी परक आहे. हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जेव्हा एखादा भक्त सर्वस्वाचा त्याग करून स्वतःपेक्षा जास्त जीव परमात्म्यावर लावतो तेव्हा परमात्म्यात आणि त्याच्यात फरक राहत नाही. तो एक स्वरूप. पण हे एक स्वरूप होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मारावा लागतो तो म्हणजे अहंकार. तर ते अहंकाराने रखमाबाईला ते ओळखू आले नाही. तुम्हा आम्हाला कायच ओळखू येणार आहेत.
म्हणून विनंती आहे, तेव्हा तुला सापडवण्यासाठी सगळ्यात पहिलं मागणं, लहानपण ते काय तेव्हा रत्न तो घडवतो, मोठं करतो. पण हे मोठे पण टिकवण्यासाठी त्याशी अंकुशाचा पुढच्या व्यक्तिमत्वाला संयमी राहावं लागतं. अंकुश, संयम, स्टेबिलिटी, स्थिरता. ही स्थिरता मिळाली की माणूस काही करत नाही, आणि काही नाही केली की तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या हवी ना. वेळ आल्याशिवाय मिळत नाही, आणि एकदा वेळ आली की कोणी रोखू शकत. आज संकट आहेत वाट्याला, येऊ द्या. ज्या लोकांसाठी तुम्ही केलंय ते त्रास देत आहेत, देऊ द्या. तो समाजाचा नियम आहे. हा तोच समाज आहे ज्या नदीचं पाणी पितो त्याच नदीला घाण केल्याशिवाय राहत नाही. हा तोच समाज आहे ज्या आईच्या कुशीतून जन्माला येतो त्याच आईला लाथाडल्याशिवाय राहत नाही. हा असा समाज आहे ज्या बापाच्या बोटाला धरून मोठा होतो त्याच बापाच्या कमरेत लाथा घालायला घाबरत नाही. तिथे कलियुगाची नीतिमत्ताच अशी आहे, तिथे आपण समाजासाठी कितीही केलं तरी तो आपल्यासाठी करेल असं भावना ठेवणं योग्य. आपण करत राहा, आपण दान धर्म करत राहा, अपेक्षा करू नये. आणि शास्त्राचा नियम आहे, तुम्ही सामर्थ्याने तुमच्या संपत्तीतला 10% भाग देवासाठी दिला, 100 10 रुपये देवाला द्या, 90 रुपये टिकतात, नाही तर 100 जात्यात. त्याच्यामुळे 10 बाजूलाच काढून ठेवायचे. मी कशाला म्हणू बाबा. सुभाषितकार फार गोड वर्णन करतात शास्त्रामध्ये. ते म्हणतात, सामर्थ्याने जर ही लक्ष्मी टिकवायची असेल, न्यायोपार्जित वित्तस्य, पहिला नियम आहे न्यायोपार्जित, म्हणजे न्यायाने उपजत झालेलं धन. आणि न्यायोपार्जितम धन हे परमार्थात चालत नाही. माणसं खतरनाक आहेत. लाखो माणसाची पंगत घातली. मी म्हटलं काय मोठा माणूस आहे, लाखो माणसाची पंगत घातली, प्रत्येकाला गंध लावून जीव घालत होता. म्हटलं काय हिंदू धर्माला जागरूक आहे, गंध लावून जीव घालतोय. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, लय गुणाचं नाही ती, इलेक्शन जवळ आले म्हणून गुती उड्या ती, आणि आल्याला पुन्हा काढावा म्हणून गंध लावून खाऊ घालतोय, लय काय मोठ्या मनाचा नाही माझा. बरं का, हे असं नाही चालत. न्यायोपार्जित वित्तस्य, न्यायानं उपजत झालेलं धन, वित्त म्हणजे पैसा. न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि, दशमांश 10% भाग जगाच्या मालकाला कर्तव्य विनियोगस्य, हे आपलं कर्तव्य, कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रित्यर्थ इवच, हे शास्त्राचा नियम आहे की 10% भाग जगाच्या मालकाला द्या, बाकीचा 90% ईश्वर सांभाळतोय, नारायण सांभाळतोय. आणि नारायणानं सांभाळेल लक्ष्मी दुसरीकडे जाणार आहे का. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, 10% भाग तरी दान करावं लागतं. आणि दानाने नामानेच आयुष्य परिपूर्ण आहे. हो, दान आणि नाम जर आयुष्यात नसेल ना तर काय आयुष्याला करायचं मला सांगा. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखील ऐकिला. मग हे आयुष्य जर भूषण करायचं असेल, हे आयुष्य जर सामर्थ्याने मोठं करायचं असेल, तुम्हाला दान, हस्ताचं दान म्हणजे हाताचं पुण्य दानाने आहे, मुखाचं पुण्य नामाने आहे, पायाचं पुण्य तीर्थयात्रेने आहे. हे तुम्हाला सामर्थ्याने कळलं पाहिजे. सामर्थ्याने हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही म्हणू बाबा नाही आम्ही मोठे आहोत, पण आम्ही मोठे ज्याच्यामुळे आहोत त्याच्यासाठी आम्हाला करणं आम्हाला कर्तव्य वाटतं. हे नाही कळलं मग अवघड. आम्ही ते करण्यासाठी सामर्थ्याने जगाच्या मालकाच्या चरणाशी समर्पित असावं, आणि जगाच्या मालकाशी समर्पित असण्यासाठी आम्हाला नम्रता असणं गरजेचं आहे. आणि ते आम्ही संतांकडून शिकावं. काय ताकद होती, पण कधीच अहंकार नाही. कधीतरी विचार करा, ज्या ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या पाठ करून, ज्या गात्याचे 2 अभंग पाठ करून आम्ही एवढे मोठे झालो, जे ज्यांचं आहे ते किती मोठे असतील, त्यांना किती अहंकार पाहिजे. अहो ज्यांचे उष्टावळ खाऊन आम्ही एवढे मोठे झालो, त्यांचं सामर्थ्य किती आहे, पण त्यांनी कधी अहंकार केला नाही. कारण त्यांना माहित हे आमचं नाही, हे सर्वस्वी त्याच. मीराप की कृपा से सब काम हो रहा
काहीच करत नाही देवा. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. वय तोपर्यंत खरं, वय गेलं तर न हे बदिर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करती हाडहाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मज देत वरी दाखवा दिनाचा सूर्य. तो प्रेमळ परमात्मा दाखवा मला, हे संतांकडे शक्य. म्हणून विनंती, तुम्ही सावध व्हायचं असेल पर्याय एकच आहे. उठा जागी भाडी आता स्वर्ग करा पंढरी आता, भावी चरणी देवी माता, सुतली व्यथा चंडाळा. आयुष्य फक्त भजनात गोड, देवाच्या नामा इतकं गोड काही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बाणा. अमृताही गोड करायची ताकद नामात. इंद्राने सांगावं नारदांना, नारदा अमृत जरा कमी गोड लागतंय, मराठी भाषेत पांचट लागतंय, काय करावं बाबा. काही नाही म्हणे, एक काम करा, वाळवंटामध्ये जा, संकीर्तन चालू असेल त्या नामकीर्तनात जाऊन बसा, आपोआप अमृत गोड झाल्याशिवाय. अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, गर्जती सर्वरे जय जयकारे, सुखियांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. नाथ बाबा सांगतात, काय कौतुक सांगू संतांचं. अहो त्यांनी बोलावं आणि अमृत गोड व्हावं एवढी ताकद जर असेल तर काय हरकत आहे. आयुष्य जर हे रत्नासारखं थोर घडत असेल तर लहानपणासारखं जगायला हरकत नाही. कळत नाही असं नाही हो, सगळं कळतं तुम्हाला.
कळत कसं नाही, आहे की नाही? एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का? नाही येणार. का नाही येणार? कळत त्याला. तर म्हणणार आहे महाराज आज नाही, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या पवित्र होतं का तुम्ही? हा, कळत नाही असं नाही, सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार मार बायकोला रात्री मारतो, सगळी तिलाच म्हणतो नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कळत नाही. पिलेला माणूस कधी तुम्ही रस्त्याच्या मधोमध पडलेला बघितला का? पिलेला माणूस तुम्ही कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला का? कुठं झोपतो तो? त्याला माहित आहे मध्ये झोपलो तो कार्यक्रम विठ्ठला जवळच, कडेला झोपलो तो घरी. कळतो? कळत कसं नाही? डोक्यातलं काढून टाका. आणि कुठल्याच इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातच दिलं असतं झोपीत. घे, जिंदगी वाटोळी केली एका व्यसनामुळं, घे. अख्खं विकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. त्रास होतो रे बायकांना. असं वागून काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवणार आहात मला कळत नाही. चालत दादा. ही व्यक्तिमत्व मोठी घडवण्यासाठी तुम्हाला सामर्थ्याने प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवावा लागतो. व्यसनापासून लांब राहावं लागतं, अहंकारापासून मोहमायापासून लांब राहावं लागतं. तेव्हा कुठे आयुष्य सुरळीत चालतं, नाही तर नाही. मग आम्ही सामर्थ्याने जर या वयात परमार्थ नाही केला, मला सांगा एकदा लाकडाची राख झाली, राख पुन्हा पेटवण्यात मजा आहे का? अहो म्हाताऱ्यांचा काकडा सुद्धा कळत नाही. एवढंच कळत रे. ह्या पोरांनी केलं गोड तरी वाटेल. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करे, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हे विश्वासानं सांगते. फक्त पोरांनी करायचं. आता कसं आहे, आमच्या पोरांचं अर्ध आयुष्य कचकच कांद्यात गेलं, ह्यांना काकडा गोड लागत असतो का? त्यांचं अर्ध आयुष्य तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे. विचार नाही करत तुम्ही आपलं वय तरुण आहे, आपण चांगल्या मार्गावर वगैरे जावं, पैशाचा वापर योग्य ठिकाणी करावा. पैसे कमवा की बाबा, मोठे उद्योजक व्हा आणि कमवावाच. हे कलियुग आहे, इथं पैशाला फार किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटती, दिखनीच. तो कसा का असा ना, पैसा ना बाई. आज काय करताय तुम्ही? किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, तुमचा किती चांगला स्वभाव असला ना, तुमच्या स्वभावाला कोणी खात नाही, खिशात दमडी नसली ना, तुम्हाला पात्रता नाही त्या सुद्धा पोरीला म्हणावं लागतं तू तरी वैमन होऊ दे माझं, तू तरी वैमन. अवघड होतं रे. फार किंमत आहे पैशाला. पण मी ऐकलं तर सांगेल, कर्तव्य आहे माझं इथं उभं त्यासाठी. ऐका, मैत्रीण म्हणून सांगते, मुलीला नवरा ऐश्वर्य संपन्न असावा याच्यापेक्षा संस्कृती संपन्न असावा असा जर अट्टास केला, सामर्थ्याने सांगते, नवरा असा जावाई करा ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, जो स्वाभिमानाने जगत असेल, लाचारी करत नसेल कोणाची, आणि जो आपल्या आई वडिलाला पांडुरंग समजत असेल, असा मुलगा जर जावाई म्हणून केला तर तुमची मुलगी अखंड आयुष्य सुखरूप झाल्याशिवाय राहणार. विश्वासानं सांगते, अर्धी भाकरी खाईल पण आनंदानं खाईल, हे डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला बहीण म्हणून सांगते, तुम्हाला जे वाटतं ना पोरीचा माझ्यावर फार जीव आहे, आईबापाला सोडून माझ्याकडे यायला तयार झाली, कधीतरी हाही विचार करा, जी मुलगी तुमच्यासोबत पळून येऊन लग्न करायला तयार होते, जी मुलगी 20-22 वर्ष राहून आपल्या आई वडिलांची होऊ शकली नाही, की तुमचा संसार सुखाचा करणार असा विश्वास तरी कसा निर्माण करता, ह्याचा पण कधीतरी विचार करा. जी स्वतःच्या बापाचा सन्मान ठेवू शकली नाही, ती तुमचं काय ठेवणार आहे? तुमच्या मनात भ्रम आहे, अरे आपल्यासाठी आईबाप सोडायला तयार आहे, मूर्ख आहे तू, इकडे माझ्या जास्त वाटायली तिकडल्यापेक्षा, दुसरं काही नाही. डोक्याचा वापर करा जरा. आणि हे तुमच्या कर्माची फळ आहेत की तुम्हाला योग्य सहसंगिनी मिळत नाही. हे सगळ्यात मोठं पुण्य आहे की मुलगी स्वाभिमानी मिळणं, मोठ्यांचा आदर करणारी मिळणं आणि संप्रदायाला जपणारी मिळणं. फार मोठं पुण्याचं लक्षण आहे. अरे बाई फार ताकद असते. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं तुकोबारायांच्या घरात. तुकोबारांना 2 बायका होत्या. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे, तुम्ही कोणाचे नाही. तिकच झालं
तुकोबाची पहिली पत्नी रखमाबाई, तिला बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खतर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित असलं खतरनाक मायबापा हो. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बिले खतरनाक माय. तर ती पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाबाई, आवली नाव त्यांचं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात का तुम्ही? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? खुर्चीवर बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी आहात, कौतुकाने सांगा. शेतकरी त्याला म्हणावं आयुष्याचा जुगार खेळून मातीमधलं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याचं कुटुंब म्हणायचं. सामर्थ्यानं सांगायचं शेतकरी आला. पण इमानदारीनं सांगायचं, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची संख्या जास्त का जागीरदारांची? शेतकऱ्यांची. माती जपली कुणी? शेतकऱ्याच्या पोरांनी. वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदाय पेलवायचं सामर्थ्य आपल्या मनगटात ठेवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. आणि आम्ही बाप फाटक्या धोत्रावर सांभाळू, पण आम्ही बाप बापाच्या घरातच सांभाळले. चांगले संस्कार जर आमच्या मातीने आम्हाला दिले तर कौतुक आहे मला शेतकरी येतात. शेतकरी आलं काय? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का माऊली? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. तिथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी लावा. काटा मोडला, जिजाबाईला त्रास झाला, त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या मालकाला. काय कौतुक त्या मालकाचं. जुनं भजन आहे. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ बाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा, तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती कौशल देवा. फिरत्याचा काव वरती देशी, फिरत्याचा देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल म्हणायला, जरा विचार करा, जिंदगीभर केलं तरी काय नेमकं आहे, हो की नाही? पाहुली चालती, पाहुली चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची पाहुली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हावाचा गीतो बासरी. वासवी बासरी कान्हा, राधी चल माझ्या गावाला जाऊ, राधी चल माझ्या गावाला
देऊच्या तुकोबारायणपर्यंत आणि पंढरीच्या मालकापर्यंत गेला पाहिजे. काय नको हरी बोल. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठीवरी. विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल सगळे जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. टाळ ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. कधीतरी शांत बसून 2 मिनिटं विचार करा. 2 मिनिटाचं भजन केल्यावर एवढा आनंदानच असतो. तर आयुष्यभर भगवंताचं घेतलेलं नाम माणसाला वृद्धिंगत केल्याशिवाय ठेवणार आहे का? किती ताकद असेल त्या भगवंताच्या नामात. आणि आता याचाही विचार करा. लहानपण देगा ते बारक्या ते म्हणून त्यांना काही वाटलं नाही. तुम्ही विचार केला कोण काय म्हणून बाई नाच होतं. मला बी बरंच वाटतंय पण ह्यानं बघितलं तर कसं व्हायचं मला. लोकांना वाटायचं गावासमोर नाचती म्हणून लहानपण देगा. जोपर्यंत मन लहान लेकरासारखं आहे तोपर्यंत परमार्थ करायचं भय नाही. नाहीतर अवघड. काही नाही चिठ्ठी पुन्हा लोकांचं लई वेगळं आहे. लोक अख्खं कीर्तन विसरतात. चिठ्ठी दिलती तिला अवघड आहे महाराज. लोकांना चांगलं काही लक्षात राहत नाही. अगदी सूचना आहे. MH 12-28-69 इर्टिका गाडी आहे. रस्त्यात आहे. ज्यांची असेल त्यांनी काढावी. ट्रॅफिक होत आहे. इर्टिका गाडी आहे. काही नाही एवढीच चिठ्ठी होती. झाल्यावर वाटलं तर एक घेऊन बघून जा. लय अवघड आहे चिठ्ठीचं महाराज बरं का. विचित्र लोक आहेत. लोक चांगलं काहीच लक्षात ठेवत नाही पण पुन्हा कीर्तन अहो चिठ्ठी दिली तिने मी कीर्तन अवघड आहे लोक. त्याच्यामुळे आपलं प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट असणं वारकरी संप्रदायात फार गरजेचं आहे. मी अशी आहे ना बाबा अशीच आहे, तशी आहे ना बाबा तशीच आहे. तुम्हाला जे वाटेल. लोक जज लय करतात. अहो कुठं पाणीपुरी खाताना जर मी दिसले ना मला सगळ्यात जास्त त्याच पाणीपुरी आवडते. बाकी काहीच बाहेरच आवडत नाही. ती जर खाताना कधी कुठं दिसले ना लोक तोंडावर म्हणतात ताई पाणीपुरी खाता. मग काय आमलेट खाऊ अरे खाऊ तर काय खाऊ मी जिंदगी. इतकं जजमेंट असतं ना खतरनाक. बापरे हरकत नाही बरोबर विषयाकडे. पण आम्ही त्यांचा विचार करत नाही. तेजोनिया जन भक्ती करी. अगदी लहान लेकरासारखं निस्वार्थी निर्भीड होऊन आम्ही परमार्थ करावा आणि संयमाने करावा. घाई करू नये. जगाचा मालक सांभाळतो. किती सांभाळतो. मग तुकोबांच्या पत्नीच्या पाठीमागे जगाच्या मालकानं धावावं. लक्षात आहे ना. जिजाबाई लक्षात आहेत ना. आवली माता पांडुरंग परमात्म्याने सगळ्या वैकुंठाचा कारभार सोडावा. जिजाबाईच्या पाठीमागे धावावं. थांबा म्हणे जिजा काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला पण कसं सांगू तुम्हाला.
माझ्या पायातल्या काट्यापेक्षा तुकोबाच्या पोटाची भूक जास्त पोचते मला. काय जीव म्हणायचं संसारावर. विटेवरच्या मालकानं त्या जिजाबाईचे पाय स्वतःच्या हातात घ्यावे, जाग्यावर थांबावं जोपर्यंत तुकोबांना भाकरी देऊन येत नाही. साधा नाहीये तो विठ्ठल. त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष घराला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा त्याग आणि तपश्चर्या करूनही जगाचा मालक मिळेलच असं नाही. इतका अशक्य परमात्मा जिजाबाईचे पाय स्वतःच्या हातात घेतो. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहतो. त्यालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा, त्यानेही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचाच्या बायकोला लय झोंबलं. पंढरपूरची, आंबोडीची नाही, पंढरपूरची महाराज बरं का. रात्रीला आला महाराज. काहो म्हणे विठ्ठला, विश्वोत्पत्ती आधी हे तवे. विश्वाची उत्पत्ती आहे तुमची, विनाश तुमचा, ताकद तुमची. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणी, सूर्याशी चालणी तुझ्या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसत नाही. एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग काहो वाटतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत. तुळशी पत्र ठेवलं तुकोबानी संसारावर. एवढा त्रास झाला, पुढची लेकरं बायको अन्न अन्न करून मेली. लोकांनी तिरस्कार केला, द्वेष केला, मूर्ख ठरवलं, तरी माझ्यावरचा विश्वास आणि प्रेम तीळ मात्र कमी केला नाही. एवढं प्रेम निस्वार्थी जन माझ्यावर केलं. अशा माणसावर जिनं प्रेम केलं, तिचं प्रेम काय असेल. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. त्याशी अंकुशाचा संयम ठेवा ऐरावती. जगाचा मालक मोठं करणार आहे तुम्हाला. त्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतं. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. आंबोडेकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारण काय देवापर्यंत गेलंच नाही हो. काय वाटतं तुम्हाला? हे सगळं सांभाळताना लोक आडवी येत नसतील. 1000 मांजरं आडवी गेली तरी तुमचं काहीच वाईट होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. किती? 1 मांजर तर मरूच द्या. 1000 मांजरं जरी तुम्हाला आडवी गेली तरी तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीच वाईट होणार नाही. पण 1 माणूस तुमच्या आयुष्यात आडवा जाऊ द्या, तुमच्या आयुष्याचा काटा निघाल्याशिवाय राहणार नाही महाराज बरं का. सगळ्यात विचित्र जात आहे ती माणसाची. देवानं दिली परमार्थासाठी, पण माणूस तेवढं सोडून बाकी सगळं. पण आपल्यामुळे कुणाचं चांगलं नाही झालं तरी चालेल, पण वाईट होऊ नये एवढी जरी भावना असेल तर तो सगळ्यात मोठा वैष्णव, ज्याला समरूपतेचं सामर्थ्य मिळत असेल तो मोठा आहे, तो श्रेष्ठच आहे, तो थोरच आहे, तो संयमी आहे, स्थिर स्टेबल आहे. म्हणून देवा माझ्यासाठी दया अंगी मोठेपण तया यातना. आता 2 अनुषंग आहेत या चरणाचे. मोठेपण आलं तरी त्रास आहे आणि मोठेपण येण्यासाठी सुद्धा त्रास आहे. मोठं व्हायचं असेल तरी तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागतं आणि मोठं झाल्यावर मोठेपण टिकवायचं असेल तरी मोठेपणा करून चालत. 2 अनुषंग. मोठं होतानाही त्रास आहे आणि मोठं झाल्यावरही त्रास आहे. कारण कसं असतं, दगड त्याच झाडाला मारली जातात ज्या झाडाचं फळ गोड आहे. त्या झाडाला कधीच दगड मारली जात नाही ज्याचं फळ गोड. म्हणजे अर्थात जर समाज आपल्याला तिरस्कार करतोय तर लक्षात ठेवायचं कुठंतरी आपलं काहीतरी चांगलं चांगलं. लोकांचा फार विचार करायचा नाही, त्रास होणारच आहे. तुका करणं नाही. जयांगी मोठेपण विश्वास ठेवावा. जगाचा मालक वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. पण या गोष्टीची जाण असावी. व्हावे लहानाहूनही. हे टिकवण्यासाठी नम्रता असणं, लहानपण असणं फार गरजेचं आहे. जाणीव असणं. ज्याने आपल्यासाठी केलंय त्याची जाण ठेवली तर माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्याने आपल्यासाठी वाईट काळात मदत केली त्याची जाण ठेवली नाही, अहंकार केला तर ते मोठेपण फार काळ टिकत. पण ज्याने आपल्यासाठी सहन केलं,
मग ते मायबाप असू द्या, संत असू द्या, नाही तर पांडुरंग परमात्मा, अखंडित त्याची जाण ठेवणं गरजेचं. आणि म्हणून हा सोहळा आहे. पण नाही काही करता आलं देवा तरी या पद्धतीने जाण ठेवावी, मुखात तुझं नाव असावं. विठोबाय रखुमाई, विठोबाय सामर्थ्याने ही नम्रता जपत जगाच्या मालकाच्या कृपेचा आदर करत चालू असलेला हा सोहळा आमचे गुरुबंधू असणारे स्वप्नील महाराज कळाणे यांच्या माध्यमातून श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था आणि आता हे चालू असलेलं जिल्हास्तरीय बाल संस्कार शिबिर अगदी सामर्थ्याने मुलं घडतायत, ते घडवतायत. पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. सोपं नाही, फार मोठं भाग्य लागतं. एका वैष्णवाच्या जीवावर पिढ्या सुखी होतात एवढी ताकद एका वैष्णवात असते. तुम्ही नाही माळकरी झाला तरी चालेल, तुमचा मुलगा जरी माळकरी झाला पुढच्या सगळ्या पिढ्या सामर्थ्याने त्याच्या माळेवर जगू शकतात. म्हणून सामर्थ्याने ही पिढी घडवायचं कर्तव्य आणि काम स्वप्नील महाराज पार पाडतायत. त्यांचं सर्व कुटुंब, आई वडील असतील, सगळेच असतील, सगळ्यांची साथ असल्याशिवाय हे शक्य नाही. मी निर्भीडपणे एवढ्या माणसात ताठ मानेनं बोलते त्याचं कारण माझे मायबाप आहेत. माझे आई वडील माझ्या पाठीशी खंबीर उभा आहेत. मी मुलगी असूनही ज्यांनी मला एवढं निर्भीड बोलण्याचं बळ दिलं, अशा आई बापामुळे हे सामर्थ्य माझ्याकडे मिळालं. आणि तेच आईबाप तुम्ही असावं अशी माझी विनंती आहे.
कारण सामर्थ्य फार आहे तुमचं. तुम्ही जोपर्यंत विश्वास देत नाही ना पोरांना, 4 माणसात कधीच पोरांचा अपमान करायचा नाही. 4 माणसं आले की सामर्थ्याने 4 माणसांना सांगायचं, आपलं लेकरू आहे, विश्वास आहे आपल्या लेकरावर, आपला किती मोठं होईल पण आपल्या उपकाराची जाण ठेवेल आणि आमचं वैभव हेच लेकरू मोठं करणार, हा विश्वास माझा या पोरावर आहे. पोरं मोठं करतील हो तुम्हाला. 4 माणसात कधी पोरांचा अपमान करायचा नाही. आमच्या आई बाबांनी कधीच नाही, कौतुकच. आणि त्याच्यामुळे ही पिढी घडवायचं काम आज हे सगळं कळाने कुटुंबीय करत आहे. त्यांचे मनस्वी आभार. ही लहान लहान लेकरं मुली असतील त्या निर्भीडपणे तो उभा आहे, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड गायनाचार्य हरिभक्त परायण पवन महाराज असतील, हरिभक्त परायण बळीराम महाराज असतील, अगदी गोड सुंदर ज्यांनी गायन केलं, चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा तुमच्या. अगदी गोड सुंदर पक्कावाद ज्यांनी वाजवलं, हरिभक्त परायण आनंद महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण मगर महाराज, अगदी चरणावर साष्टांग दंडवत दोघांच्याही. पांडुरंग परमात्मा अशीच कृपा करून आणि अखंड वैभव संप्रदायाचा आपल्या पदरात असो ही परमात्म्याची प्रार्थना. उत्कृष्ट सृष्टी दादांचे मनस्वी आभार. सगळे कॅमेरावाले दादा सगळ्यांचे मनस्वी आभार. खर तर त्यांचं नावच कॅमेरा आहे, कॅमेरा सब तेरा. कधी कधी असं होतं सगळ्यांचे फोटो काढून होतात पण महाराजांसोबत त्यांचाच फोटो नसतो, कारण सगळ्याचे काढण्यामुळे तेवढ्या मिठीत महाराज निघून जातो महाराज, बरं का. त्याच्यामुळे जिथे दुसऱ्यासाठी समर्पित असं आयुष्य आहे असे सगळे कॅमेरा सगळ्यांचे मनस्वी आभार. उपस्थित सर्व पालक मंडळी, ग्रामस्थ पंचकृषी, सगळी वैभवशाली मंडळी, उद्योग क्षेत्रातील असतील, औद्योगिक क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, सांप्रदायिक क्षेत्रातील असतील, शेती क्षेत्रातील असतील, व्यापारी क्षेत्रातील असतील, तुम्हाला सगळ्या चरणावर या वहिनीचा साष्टांग दंडवत. अगदी सामर्थ्याने तुम्ही तो उपस्थित आहात. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. माझ्यासोबत आलेली ज्ञानेश्वरी असेल, अगदी गोड सुंदर कीर्तन जी करत आहे आमची ज्ञानेश्वरीची, जेजुरीची ज्ञानेश्वरी भोसले, परमात्माची कृपा आहे. अगदी सुंदर कीर्तन जिनं करावं ती कीर्तन उपस्थित त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. त्याचबरोबर श्रद्धा असेल तीही गोड कीर्तन करते, तिचेही मनस्वी आभार. तुम्ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहात. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमा. ही सगळी सेवा पांडुरंग परमात्म्याचरणी समर्पित करत आहे आणि स्वप्नील महाराज काळेंच्या या संस्कार शिबिराला शुभेच्छा देत अगदी सामर्थ्यानं त्यांनी घेतलेलं कार्य इतकं लहान नाहीये. ही मुलं सांभाळायची, त्यांना मोठं करायचं सोपं नाही, कारण चांगलं केल्यावर फार कमी माणसं नाव घेतात, पण चुकून काही झालं तर मात्र नावं ठेवल्याशिवाय राहत नाही, तो जगाचा नियम आहे. त्याच्यामुळं चांगलं करताना ही लेकरं घडवताना येणारी प्रत्येक संकट त्याला तोंड देत आज सामर्थ्याने स्वप्नील महाराज ही सगळी संस्था सांभाळतात. कौतुक आहे त्यांचं. चरणावर साष्टांग दंडवत त्यांचा या बहिणीचा. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वर